सुप्रभात मंडळी. इंडियाज मोस्ट फिअरलेस या पुस्तकाचं अभिवाचन आपण करत आहोत. लेखक आहेत शिव अरूर आणि राहुल सिंग, आणि ज्यांचा मराठी अनुवाद केला आहे संध्या रानडे यांनी. यातल्या पहिलं जे प्रकरण आहे उरीचं सर्जिकल स्ट्राईकवरचं, त्याच्यातला आजचा चौथा भाग आपण वाचत आहोत. हाती असलेल्या मोजक्या पण क्षण मोलाचा असलेल्या वेळात भारतीय सुरक्षा दलांच्या सैनिकांसाठी ह्या ठाण्यांची जास्तीत जास्त माहिती करून घेणं गरजेचं होतं. कारवाईच्या संदर्भात सज्ज राहण्याचा अर्थ असा होता की पुढे जाण्याच्या अखेरच्या सूचना हाती आल्याबरोबर तात्काळ संपूर्ण कारवाई कमीत कमी वेळात पूर्ण करणं. पुढे जाण्याच्या या सूचना आता कोणत्याही क्षणी आपल्याला दिल्या जाणार होत्या याची पूर्ण कल्पना त्या सगळ्यांना होती. नंतरच्या काही तासांमध्ये वारंवार आणि अत्यंत गुप्तपणे केलेल्या पाहण्यांमधून काही गोष्टी टँगो यांच्या टीमच्या पूर्णपणे लक्षात आल्या होत्या. उरीच्या लष्करी ठाण्यांच्या समोर असलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या 8 ठाण्यांवर पूर्णपणे शांतता नांदत होती. तिथले त्यांचे सैनिक न आक्रमक हल्ला करण्याच्या बेतात होते न स्वतःचा बचाव करण्याच्या पवित्रात. त्यांचे पहारेकरी तसे पहाऱ्यावर कामावर होतेच, पण तरीही ते काहीसे सैलावलेले होते हे सहज लक्षात येत होतं. त्यांच्या पुढे काय वाढून ठेवलं होतं याची त्यांना काडी मात्र कल्पना नव्हती. मेजर टँगो यांची टीम आजवरचा त्यांचा अनुभव आणि त्यांचं ज्ञान या दोन्ही गोष्टींमुळे एक महत्त्वपूर्ण बाब कधीच दुर्लक्षित करू शकत नव्हती. ती म्हणजे शत्रूच्या प्रदेशातली संपूर्ण माहिती देऊ शकणारे मानवी स्रोत. मोबाईलवरच्या अनेक गुप्त संभाषणांमधून मेजर टँगोंच्या लोकांनी असे 4 महत्त्वपूर्ण स्रोत मिळवले होते. पाकव्याप्त काश्मीरच्या एका खेड्यातले 2 गावकरी आणि पाकिस्तानी नागरिक असलेले 2 गुप्तहेर. हे दोन्ही गुप्तहेर जैश-ए-मोहम्मद या भयंकर अशा दहशतवादी संघटनेचे सदस्य होते आणि आजूबाजूच्या परिसरात त्यांच्या कारवायाही सतत चालू असत. काही भारतीय संघटनांनी त्यांच्या भारताच्या बाजूने मनपरिवर्तन करून घेतलं होतं. या 4ही व्यक्तींच्या समोर मेजर टँगो यांच्या टीमने त्यांना मिळालेली माहिती स्वतंत्रपणे ठेवली आणि भारतीयांच्या टार्गेट्स असलेल्या पाक लष्कराच्या त्या ठाण्यांविषयी माहिती अचूक असल्याची खात्री त्या 4ही जणांनी दिली. माहिती मिळवण्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर टँगो यांच्या टीमपुढे LOCच्या या अलीकडच्या भागात आता करण्यासारखं असं काहीच उरलं नव्हतं. सर्व तयारीवर एकदा शेवटचा हात फिरवणं आणि शत्रुपक्षाची सर्व माहिती घेणं ही टँगो यांच्या टीमची दोन्ही कामं पार पडली होती. त्याशिवाय आणखी एक काम त्यांना करायचं होतं, ते म्हणजे त्यांची सर्व शस्त्रास्त्र आणि इतर यंत्रसामग्री यांची तपासणी करणं. तेही नंतर लगेच पूर्ण झालं. मेजर टँगो यांच्याजवळ त्यांची M4A1 5.56 mm कार्बाईन ही अवजड बंदूक असेल आणि बाकीच्या बंदूकधारी पथकामध्ये असणाऱ्या सैनिकांजवळ M4A1 आणि स्टँडर्ड इश्यू इस्रायली टॅवर TAR-21 असॉल्ट रायफल्स, इंटाल्सा C90 डिस्पोजेबल ग्रेनेड लॉन्चर्स आणि गॅलिल स्निपर रायफल्स अशी सगळी शस्त्र असतील असं ठरलं होतं. रात्रीच्या अंधारात वापरली जाणारी उपकरणं तपासली गेली आणि इतर काही स्फोटकही चार्ज केली गेली. वेळ भराभर मागे पडत होता आणि पुढचं पाऊल टाकण्याची वेळ जवळ येत होती. कुठल्याही क्षणी आपल्याला आपलं काम सुरू करावं लागेल हे लक्षात घेत असतानाच मेजर टँगो यांच्या मनातली काळजी उसळून वर आली. आपल्या या टीमचा प्रमुख या नात्यानं माझा सर्वप्रथम विचार होता तो या कारवाईतून माझ्या सर्व सहकाऱ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्याचा. या कामगिरीसाठी माझ्या टीममधले सर्वोत्तम सहकारी मी निवडले होते. पण एका गोष्टीची काळजी सतत कुरतडत होती, ती म्हणजे डिइंडक्शन, परतीचा प्रवास. त्यावेळी कदाचित माझे काही सहकारी मी गमावून बसेन अशी धास्ती सतत मला वाटत होती. मेजर टँगो यांना त्या दिवसांची आठवण झाली. ही अर्थातच काही लहानसहान काळजी नव्हती. या इंडक्शन प्रोसेसमध्ये त्या सगळ्यांना पाकव्याप्त काश्मीरमधल्या पर्वतरागांच्या
पर्वतरांगांच्या तीव्र उतारावरून खाली उतरून यायचं होतं. खरं तर संपूर्ण कारवाईमधला हा सगळ्यात सोपा भाग होता आणि अगदी प्रत्यक्ष चालणारी कारवाईसुद्धा या कमांडोजना कधी नर्वस करत नसे. पण परतीच्या वाटेवरच्या LOCकडे नेणाऱ्या डोंगराचा चढच सगळ्यांच्या जीवाला धोका उत्पन्न करणारा होता. त्या सगळ्यांची पाठ त्यावेळी पाकिस्तानी लष्करांच्या ठाण्यामधून होणाऱ्या बंदुकीतल्या गोळ्यांच्या वर्षावाकडेच असणार होती. कारण पाकिस्तानी लष्कर हल्ल्यानंतर गाढ झोपेतून दचकून नुकतंच जागं झालेलं असणार होतं. त्यांचे सैनिक मोक्याच्या जागेवर असल्यामुळे माघारी परतणारे भारतीय कमांडोज टिपणं, त्यांना ठार मारणं या गोष्टी त्यांच्यासाठी निश्चितच सोप्या होत्या. मेजर टँगो यांना एका गोष्टीची पूर्णपणे कल्पना होती की इंडक्शनचा विचार सतत करत राहणं वाटतं तेवढं सोपं नव्हतं आणि म्हणूनच त्या काही अत्यंत महत्त्वपूर्ण तासांमध्ये सुद्धा त्यांनी घेतलेल्या स्पेशल फोर्सच्या ट्रेनिंगमधला क्षण ते आठवून बघत होते, तपासून बघत होते. शत्रूला फसवून, त्याची नजर चुकवून आपले सर्व सैनिक आपण जिवंतपणे परत कशा प्रकारे आणू शकतो आणि फक्त जिवंतच नाही तर फारशा गंभीर इजा त्यांना होऊ न देता त्यांच्यासह आपण सुखरूपपणे परत कशा प्रकारे येऊ शकतो ह्याचं मंथन त्यांच्या डोक्यात चालू असायचं. वाटेतल्या पर्वतरांगांमध्ये त्यांच्यावर पसरलेल्या गडद अंधारात मेजर टँगोना परत एक गोष्ट जाणवत राहायची की इतर कुठल्याही विपरीत अनपेक्षित घटनांपेक्षाही परतीच्या वाटेतली अनिश्चितता हीच त्यांची खरी शत्रू होती. दहशतवाद्यांचे जे 2 तळ उद्ध्वस्त करण्याचं काम मेजर टँगो यांच्या टीमवर सोपवलेलं होतं ते तळ पाकव्याप्त काश्मीरच्या बऱ्याच आतल्या भागात आणि एकमेकांपासून सुमारे 500 मीटर्सच्या अंतरावर होतं. यातला प्रत्येक तळ म्हणजे घुसखोरी करणाऱ्या आतंकवाद्यांसाठी काही काळ थांबण्याची जागा असते. त्यानंतर त्यांना LOC ओलांडून भारतीय हद्दीत पाठवलं जातं. हे दोन्ही तळ पाकिस्तानी लष्कराच्या ठाण्यांमधून जवळच होते. त्यामुळे काही योजना वगैरे आखणं आणि इतर व्यवस्थापकीय काम करणं सोपं होतं. ISIचे सूत्रधार घुसखोरी करण्याचे प्रयत्न करण्याआधी या तळांना बरेचदा भेटी देतात. आपापले रेडिओज बंद करण्याच्या सूचना टीममधल्या लोकांना देण्यापूर्वी मेजर टँगो यांनी त्यांच्या COना एक शेवटचा फोन केला. टीममधल्या कमांडोजचे रेडिओ आता कारवाई पूर्ण करून परत येईपर्यंत शांतच असणार होते. फक्त त्यांच्या हातातल्या त्या सॅटेलाईटवर चालणाऱ्या उपकरणांमध्ये अल्पकाळासाठी टिकणारी आणि वेळोवेळी गरज भासेल तसतशी मिळत जाणारी माहिती येत राहणार होती. 27 सप्टेंबरला दुपार होण्यापूर्वीच हल्ला करण्यासाठी निघालेल्या तिन्ही भारतीय टीम्सना पुढे जाण्याच्या सूचना मिळाल्या. आतंकवाद्यांच्या 4ही तळांवर हल्ले करून ते उद्ध्वस्त करायचे होते. LOCवर सर्व प्रकारे सज्ज होऊन बसल्यानंतर 7 दिवसांनी शेवटी एकदाचं त्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाण्यासाठी संदेश मिळाले होते. हल्ल्याबाबतच्या मुख्य सूचना देखील अगदी बारीकसारीकही सूचना स्पष्टपणे कमांडोजपर्यंत पोचल्या होत्या. अगदी निस्संदिग्ध अशा सूचना. सर्व सैनिकांनी त्यांच्या टार्गेट्सपर्यंत पोचायचं होतं. त्यानंतर त्यांच्या जवळच्या माहितीची मनाशी खात्री करून घेत हातातल्या सॅटेलाईट उपकरणांसह पुढे जात राहून तिथे दिसणाऱ्या प्रत्येक दहशतवाद्याला टिपून त्याला यमसदनाला पाठवायचं होतं. पंतप्रधानांपासून ते SFच्या 3 कमांडर्सपर्यंत असलेल्या या अत्यंत निवडक अशा लोकांच्या साखळीखेरीज लष्करातल्या किंवा मंत्रिमंडळातल्या इतर कुठल्याही व्यक्तींना कारवाईच्या बाबतीत एका शब्दानेही माहिती दिली गेलेली नव्हती. काश्मीर खोऱ्यातल्या पाकिस्तानच्या अत्यंत चतुर अशा गुप्तहेर यंत्रणेचा आवाका लक्षात घेऊनच भारताने आपल्या कटात अगदी मुठभर अधिकाऱ्यांनाच सामील करून घेतलं होतं. पाकिस्तानच्या तुलनेत सीमेपलीकडच्या भागात भारताजवळ अगदीच तुटपुंजे खबरे होते. 27 सप्टेंबरच्या संध्याकाळी उशिरापर्यंत मेजर टँगो यांच्या टीमने
सर्व महत्त्वाच्या गोष्टींबाबत पूर्ण खातरजमा करून घेतली. सरहद्दीवर गडद काळोखाचं साम्राज्य पसरल्यानंतरच ते आणि त्यांची टीम ठाणी सोडून LOC मागे टाकत रात्री 10:30 वाजता पाकव्याप्त काश्मीरच्या दिशेने निघाले. जवळजवळ 25 मिनिटं ते चालत होते. त्यानंतर सुरू झाला त्यांचा 4 तासांचा अत्यंत खडतर, धोक्याचा आणि तीव्र उताराचा प्रवास. उपखंडातल्या अनेक धोक्यांच्या जागांपैकी ती एक जागा होती. त्या दिवसांच्या आठवणींबद्दल बोलताना मेजर टँगो म्हणाले, पाकिस्तानच्या दृष्टीने अत्यंत आश्चर्यजनक असेल अशी कारवाई आम्ही ठरवली होती आणि ती खरोखरच तशी होती. पण आम्ही आमच्या टार्गेटच्या जवळपास पोचलो आणि अचानक पाकिस्तानी लष्कराने सारा परिसर उजळून निघेल अशा तऱ्हेचं दारूकाम सुरू केलं. ते बऱ्याचदा तसं करत असत. त्याचवेळी आम्ही आमची कामगिरी सुरू करणार असल्याने आमच्यासाठी हे निश्चित अतिशय धोक्याचं होतं. त्यांना आमची पुसटशी जरी चाहूल लागली असती तर त्याच वेळी त्यांच्यात आणि आमच्यात तुंबळ युद्ध जुंपलं असतं आणि एकंदर भौगोलिक दृष्टीने विचार केला तर आमच्यापेक्षा परिस्थितीवर वरचष्मा त्यांचाच राहिला असता, कारण ते आमच्यापेक्षा अधिक उंचीवर होते. थोड्या वेळानंतर ते दारूकाम जसं अचानक सुरू झालं होतं तसंच ते अचानक थांबलंही. पण मेजर टँगो यांना कुठलीच जोखीम पत्करायची नव्हती. पुढची 20 मिनिटं तिथेच थांबून नंतरच पुढे जाण्याविषयीच्या सूचना त्यांना कमांडोजनी दिल्या. पाकिस्तानी ठाण्यांपासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर पोचल्यावर मेजर टँगो यांनी कमांडोचं 2 पथकांमध्ये विभाजन केलं आणि प्रत्येकी एका अतिरेकी तळाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. त्यांच्यातले 9 जण मेजर टँगो यांच्या पाठोपाठ अंधार तुडवत त्यांना नेमून दिलेल्या तळांकडे निघाले. एका तळापासून बरोबर 200 मीटर्स अंतरावर मेजर टँगो यांची टीम अचानक थबकली. सर्वजण तिथेच खाली वाकत चटकन पोटावर झोपले, कारण त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती असा आवाज अचानकच त्यांना ऐकू आला. गोळीबार सुरू झाल्याचा आवाज. रात्री लावण्याच्या त्यांच्या विशिष्ट गॉगल्समधून बघत पुढच्या बाजूला उभ्या असलेल्या मेजर टँगो यांच्या चटकन लक्षात आलं की पाकिस्तानी तळांकडून येत असलेला तो आवाज एका विशिष्ट पद्धतीने येत होता. कुठल्याही एका विशिष्ट लक्ष्याच्या दृष्टीने केलेला तो गोळ्यांचा वर्षाव निश्चितच नव्हता. आणि हे एक प्रकारे बरंच होतं, कारण याचा अर्थ असा होता की भारतीय कमांडोज अजूनपर्यंत त्यांच्या दृष्टीस पडलेले नव्हते. पण त्याच वेळी त्यात एक धोकाही होता. दहशतवादी अचानक सतर्क सावध झाले असण्याची शक्यता होती. जवळपासच काहीतरी धोका होता याची त्यांना जाणीव झाली. पाकच्या लष्कराला LOC जम्मू काश्मीर या भागात गुप्तहेरांचं अत्यंत मजबूत आणि भरवशाचं जाळं लागलं होतं. दुसरी ही एक गोष्ट नाकारता येण्याजोगी नव्हती. भारतीय सैन्याच्या आगमनाची बातमी त्यांनी पाकिस्तानी लष्कराला उशिरा का होईना पण दिली असण्याची शक्यता होती. जरी भारतीय सैनिक अजून तिथपर्यंत पोचले नव्हते तरी ती शक्यता मनात आली आणि मेजर टँगो जागीच थांबले. एक अत्यंत कठीण निर्णय घेण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली होती, तोही शक्य तेवढ्या तातडीनं. स्वतःच्या कमांडोजना ताबडतोब हल्ला करण्याच्या सूचना द्यायच्या की नेमकं काय घडत होतं याचा अंदाज घेत तिथंच थांबून राहायचं. मान किंचितशी उंचावून त्यांच्या मागं असलेल्या त्यांच्या कमांडोजकडे मेजर टँगो यांनी वळून पाहिलं. त्यातल्या प्रत्येकाचं आयुष्य या क्षणी त्यांच्या हातात होतं हे त्यांना कोणी सांगण्याची गरज नव्हती. त्या मिट्ट काळोखातून त्यांचे कमांडोजही त्यांच्यावर नजर खेळवून स्तब्ध उभे होते, त्यांच्या सरांच्या सूचनांची वाट बघत. कोपरं जमिनीवर टेकवत मेजर टँगो सरपटत काही मीटर्स मागे त्यांच्या टीमजवळ आले. आजवर कधीही बोलले नव्हते एवढ्या हळू आवाजात त्यांनी त्यांचा निर्णय त्यांच्या टीमला ऐकवला. त्यांनी आणि त्यांच्याबरोबरच इतरांनीही अशी एखादी सुरक्षित जागा शोधायची जिथे त्यांना लपून राहता येईल. ती रात्र आणि उद्याचा दिवस त्यांनी सगळ्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या दृष्टिपंथात न येता लपून राहणं श्रेयस्कर होतं. सूर्योदयानंतर अशा अत्यंत खराब आणि राहण्यासाठी अतिशय त्रासदायक
अशा भागात थांबून राहणं खरं तर अत्यंत धोक्याचं होतं. पण त्यामुळे त्यांना त्यांच्या शत्रूच्या हालचालींचा अभ्यास करता येण्याची शक्यता निर्माण झाली असती. आणि एवढ्या चांगल्या संधीकडे दुर्लक्ष करणं, शत्रूवर अखेरचा हल्ला करण्याची ही संधी हातून सुटून न देणं हे योग्य नव्हतं. मंडळी, आहे की नाही अतिशय थरारक? तर आता याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत बाय बाय.